नमस्कार सर्व शेतकरी आणि गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 18 ऑक्टोबर 2025 सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना गोपालकांना सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याकडे सर्व एक 14-15 गायी उपलब्ध आहेत, त्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू। आज आपल्याकडे ज्या गायी आहेत खास दिवाळीसाठी आपण दिवाळीच्या यासाठी ऑफर ठेवण्यापेक्षा आपण एकदम रिजनेबल गायाचे रेट लावून त्या गाया विक्री करणार आहोत। ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाई, अजून जाण्याला एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। प्युअरमध्ये मोठ्या मापाची। ह्याच गाईचे जर दुसऱ्या फार्मवरती किंवा कुठं गेले तर 70-80 हजार रुपये किंमत सांगतात। आपण फायनली 61,000 रुपये या गाईचा व्यवहार करणार आहोत। मोठ्या मापाची आणि एकदम प्युअरमध्ये एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। दुधाची कॅपॅसिटी या गाईची एक 12 ते 13 लिटर राहील। ही आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाई प्युअरमध्ये दुसऱ्या वेताला जनलेली, खाली खोंड आहे। आता या गाईला एक 4 लिटर दूध चालू आहे 2 टायमाचं। या गाईची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो। फायनल 47,000 रुपये या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे। ही जी गाय आहे दुसऱ्या वेताला 3 नंबरची गाय आहे आपल्या फार्मरची। ही गाय दुसऱ्या वेताला जाण्याला अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे। एकदम शांत स्वभावाची गाय आहे। कोणी पण समोर येऊन हात घालून सगळं पाहून ही गाय खरेदी करायची। या गायची आपण किंमत सांगताना सांगतोय 50-55, फायनल 42,000 रुपये या गायचा आपण व्यवहार करू। एक 8 ते 10 लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे। ही आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय आहे। ही गाय दुसऱ्या वेताला जनलेली आहे। हिला खाली कारवड आहे। ह्या गायची किंमत सांगताना आपण 60-65 हजार रुपये सांगतो। आज दिवाळीमुळे खास शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांची अशी रिक्वायरमेंट होती की आम्हाला 40 ते 45 किंवा 35च्या रेंजमधल्या गाई तुम्ही उपलब्ध करून द्या, त्या शेतकऱ्यांसाठी ह्या गाईला आता 3.5 लिटर दूध चालू आहे। मोठ्या मापाची गाय आहे, खाली कारवड आहे। ही गाय फायनल 45,000 रुपये या गायचा आपण व्यवहार करू। ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 9 ते 10 लिटर राहील। आता काय झालं, आपण जो व्हिडिओ बनवतोय आज सकाळीच बनवतोय, त्यामुळं आज 6-7 वाजता आपण गाय दूध काढलेलं आहे, त्याच्यामुळे अजून एवढं कासा दिसणार आहे। कोणी शेतकऱ्याला जर गाय वेलेली पसंत असेल त्या गाईचा दूध काढलेला 2 टाईम 4 टाईम आपण व्हिडिओ पाठवू शकतो, किंवा समोर येऊन आपल्याकडनं दूध काढून नेलं तरी चालतंय। ही गाय आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय आहे। दुसऱ्या वेताला जाण्याला आहे अजून एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। आपल्या फार्मरच्या गाई सगळे शांत असतात। आपला व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपण प्रत्येक गाईच्या कासात हात घालून दाखवत नाही। ज्याला कोणाला गाय पसंत असेल त्याला सगळ्या पद्धतीचा आपण व्हिडिओ काढून पाठवू। दुसऱ्या वेताला जाण्याला आहे। ह्या गाईचे कुठं कोणत्या फार्मवर गेले तरी 60,000-65 हजार किंमत सांगते, पण आपण डायरेक्ट फायनल ही गाय आपण 45,000 रुपये या गाईचा व्यवहार करणार आहोत। ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय आहे। तिसऱ्या वेताला जाण्याला आहे, लहान मापाची गाय आहे। ही गाय आपण किंमत सांगताना 45-50 हजार रुपये सांगतोय, पण फायनल 41,000 रुपये या गायचा व्यवहार करायचा। हाणायच्या किमती सांगतोय आपण, याच्यात काहीही कमी होणार नाही। एकदम क्वालिटीमध्ये गाय आहे। ज्या लहान शेतकऱ्यांसाठी किंवा लहान गोपालकांसाठी ज्यांना घरगुती दूध खायचं 3-3, 4-4 लिटर एक टायमाचं, समजा 6-7 लिटर दुधाची रिक्वायरमेंट आहे, त्या शेतकऱ्यांसाठी आपण आज जेवढ्या गाय आहेत तेवढ्या आज सर्व लहान मापाच्या गाई उपलब्ध केलेल्या आहेत। ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय आहे। तिसऱ्या वेताला जाण्याला अजून एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। एकदम शांत स्वभावाची, प्युअरमध्ये आपण गाईचा माथा वगैरे पाहू शकता, सडात अंतर पाहू शकता। ह्या गाईची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतोय। फायनल 50,000 रुपयाला व्यवहार या गाईचा आपण करू। ही गाय आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे। दुसऱ्या वेताला जाण्याला आहे। एकदम घरगुती दूध खाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची कमी दुधाची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी योग्य गाय राहील। गाई 12.5 मीटर अंतर पाहू शकता। ह्या गाईची आपण किंमत सांगताना 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनल 45,000 रुपये या गाईचा व्यवहार होईल। हाणायच्या किंमत त्याचे एकदम शांत स्वभावाची, 12.5 मीटर अंतर पाहू शकता। अजून एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी या गाईला। ही गाय आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे। दुसऱ्या वेताला जाण्याला आहे, मिडियम साईजमध्ये। ह्या गायची आपण किंमत सांगताना 55-60 हजार रुपये सांगतोय। फायनल 42,000 रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा। आज आपल्याकडे ज्या गायी उपलब्ध आहेत घरगुती शेतकऱ्यांसाठी, ज्यांना कमी दूध रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी सर्व गाय आपण उपलब्ध केलेल्या आहेत। 12.5 मीटर अंतर पाहू शकता।
आणि गाय एकदम शांत स्वभावाच्या आहेत सगळ्याच गाई. आपल्या फार्मचंच वैशिष्ट्य असं आहे की सर्व आपण शांत समाधान गाई गुजरातमध्ये सगळ्या पाहून घेऊन येतो. सगळ्या गोष्टी चेक करतो आणि मगच आणतो आपल्या फार्मवर. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 10 नंबरची गाय आहे. दुसऱ्या वेताला जाण्याला आहे. अजून एक 20 ते 22 दिवस वेळ बाकी आहे. ह्या गायची आपण किंमत सांगताना 55-60 हजार रुपये सांगतो. फायनल 45,000 रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. एकदम शांत स्वभावाची आहे. सडापारामध्ये अंतर पाहू शकता. आपण ज्या कच्च्या गाय आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करतो, कारण काही शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट अशी राहते की आम्हाला घरगुती दुधासाठी किंवा जी कच्ची गाय आहे 21-25 दिवस वेळ असलेली ती गाय घेऊन या, कारण आमच्याकडे ती सेट होईल. त्या कारणानं आपण काही कच्च्या गाय अवेलेबल करत असतो. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 11 नंबरची गाय आहे. ही गाय तिसऱ्या वेताला जाण्याला आहे. एकदम मिडियम मापाची आहे. शांत समाधान आहे. घरगुती दूध खाण्यासाठी एकदम बेस्ट राहील. 12.5 अंतर पाहू शकता. एक 3-3.5 लिटर एक टायमाला दूध देऊ शकते, म्हणजे 6-7 लिटर दूध देऊ शकते. ह्या गायची आपण किंमत सांगताना 45-50 हजार सांगतो. फायनल एकदम टोटल फायनल 35,000 रुपये या गायीचा व्यवहार करायचा. आपल्याकडे ज्या सर्व गायी उपलब्ध असतात त्या गायी सर्व आपण पाहून घेऊ शकता. गाय आपल्याकडे कसल्या प्रकारची आजारी नसते. आपण सगळं चेक करून घेऊन येतो. आजारपणाची सगळी आपण खात्री घेतो. ही जी गाय आपल्या फार्मवरची 12 नंबरची गाय आहे. थोडा काळा कलरमध्ये आहे, प्युअरमध्ये. अजून जाणारे एक 15 ते 20 दिवस वेळ बाकी आहे. ह्या गायची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो. फायनली 51,000 रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. ही गाय आपल्या फार्मवरची 12 नंबरची गाय. गायचा माथा वगैरे पाहू शकता. ही जी गाय आहे आपल्या फार्मवर 13 नंबरची गाय आहे. पहिल्याच वेताला जाण्याला आहे. गाय एकदम प्युअरमध्ये. काही फार्मवाले म्हणा किंवा काही फेसबुक पेजवाले म्हणा बाहेरच्या राज्यातले किंवा कुठले, या अशाच गायीची किंमत 1,00,000 1,15,00,000 रुपये सांगतात. 70,000 80,000 सांगतात. असे प्युअरच दाखवतात फक्त. ही प्युअर गिर आहे, याची अशी असं तसं. पण आपल्याकडे जे गायीचा व्यवस्थित रेट आहे त्याच पद्धतीने आपण रेट देतो. पहिल्या वेताला जाण्याला आहे. अजून एक 7 ते 8 दिवस वेळ बाकी आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. ह्या गायची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतोय. फायनल 45,000 रुपयाला यस नोच्या हिशोबाने आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा आहे. ह्या गायीला अजून जाणारा एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे. शांत स्वभावाची गाय एकदम. ह्या गायची आपण किंमत 55-60 हजार सांगतो. फायनल 48,000 रुपयाला या गायीचा आपण व्यवहार करू. ही गाय 14 नंबरची गाय आपल्या फार्मरची. ही जी गाय आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय आहे. ही वेलेली आहे. एक 8 दिवस झाले जनलेली. ह्या गायीचा फायनली 41,000 रुपयाला व्यवहार करायचा आहे. दुसऱ्या वेळेला जनलेली. आता 3-3.5 लिटर दूध चालू आहे. ही आपल्या फार्मरची 16 नंबरची गाय आहे. लिलडीमध्ये मोठ्या मापाची आहे. खाली कारवड आहे. एक 12 ते 13 दिवस झाले जनलेली. खाली लाल कारवड आहे. गाई लिलडी कलरमध्ये 4 सडक काळे. तर ह्या गायीची आपण किंमत 70,000 सांगतोय. फायनल 61,000 रुपये या गायीचा आपण व्यवहार करू. दूध आता 4.5-5 लिटर एक टायमात चालू आहे. आपण एक 4-5 दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता, कारण मी गुजरातला खरेदीला असल्यामुळे इथं व्हिडिओ बनवायला कोणी नसल्यामुळं आपण ते 4-5 दिवस गेलेत नाही. तर एक गाडी याच्या आधी येऊन विक्री झालेली आहे. तर आता ह्या गायी ज्या आहेत ह्या मिडियम मापाच्या गायी आहेत. ज्या लहान शेतकऱ्यांसाठी, लहान गोपालकांसाठी, ज्यांना कमी दुधाची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी आपण ह्या गायी उपलब्ध केलेल्या आहेत. पण जर कोणाला मोठ्या मापाची गायी पाहिजे असेल तर उद्याच, आज गाडी गुजरातून लोड झाली, उद्या म्हणजे 19 तारखेला आपल्याकडं गायी अवेलेबल होणार आहेत. तर उद्या ज्यांना मोठ्या गायींची रिक्वायरमेंट असेल त्यांनी उद्या आपल्याशी संपर्क साधा. आणि ह्या गायी जर कोणाला पसंत असतील किंवा व्यवहार करायचा असेल त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. गायीचा व्यवहार करा. जर लांबून कोणाला यायला जमणार नसेल तर त्यांनी टोकन टाकलं तरी चालतं आहे आपल्याला. आपण गायी त्यांना पोच करण्याचा पण सर्व व्यवस्था ठेवलेली आहे. आपल्या फार्मवरती ज्या गाभण गायी असतात त्या गाभण गायीची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री राहते. आणि जर वेलेली गाय असेल, जर शेतकरी समोर येणार नसेल, मोबाईलवर जर म्हणजे व्हिडिओवर जर घ्यायचे असेल तर 2 टाईम 4 टाईम त्या गायीचं आपण दूध काढलेलं व्हिडिओ, किंवा त्यांना जर पारदर्शकपणे एकदम व्हिडिओ कॉलवरती जर दाखवायची वेळ आली तरी आपण पारदर्शकपणे व्हिडिओ कॉलवरती त्यांना दाखवून 100% आपण दाखवतो आणि मगच व्यवहार करतो.
सर्व खात्रीशीर सगळं व्यवहार केला जातो आपल्या फार्मवरती। आणि आपल्याकडे ज्या आज गायी उपलब्ध आहेत त्या दिवाळीनिमित्त ज्या शेतकऱ्यांची लहान गायांची रिक्वायरमेंट होती त्या शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध केल्या। प्रत्येक शेतकरी असं 60, 70, 80 हजार रुपये देऊ शकत नाही। काही शेतकऱ्यांना 30, 40, 45, 50च्या आतमधल्या रेंजच्या गायी पाहिजे असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधा। त्यांच्यासाठीच आपण आजचा जो स्टॉक आणलेला आहे त्या कमी दुधाच्या ज्यांची रिक्वायरमेंट आहे कमी रेटमधल्या कमी बजेटमधल्या शेतकऱ्यांसाठी आपण जो आज सर्व माल उपलब्ध केलेला आहे। आज 16 गायी जर कोणाला पाहिजे असतील तर दिलेल्या मोबाईलवर दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। आणि आपला गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी पशुपालकांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम।